छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ येथील शिवकालीन असलेल्या भव्य तलावातून दरवर्षी माती माफियांकडून हजारो ब्रास मातीचे उत्खनन होत असून महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या नावावर गाळपेऱ्याची शेकडो ब्रासची रॉयल्टी काढून जेसीबी पोकलांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी मातीचे उत्खनन केले जात होते। रात्री होणाऱ्या या उत्खननामुळे शिवकालीन असलेल्या या तलावाच्या पाणीला मोठा धोका निर्माण झाला असून प्रत्यक्षात उत्खनन होणारी ही माती शेतकऱ्यांच्या शेतात न जाता या परिसरातील सुलीभंजन, कागजीपुरा, दौलताबाद येथील वीट भट्टी धारकांना 6 ब्रास मातीचा हायवा 8 ते 10 हजार रुपयाने माती माफिया सर्रासपणे विक्री करायचे। रात्रभर 25 ते 30 हायवाद्वारे ही माती वीट भट्टी धारकांना पुरविल्या जात असे। या उत्खननामुळे या तलावात मोठमोठी खड्डे झाल्यामुळे मागील वर्षी या खड्ड्यात पडून 2 मुलांना जीवही गमवावा लागला आहे। एवढे असताना सुद्धा माती माफिया ग्रामपंचायत, जलसंधारण विभाग आणि महसूल विभाग यांना हाताशी धरून माती उत्खननाचा गोरखधंदा करतच असतात। ग्रामपंचायत आणि जलसंधारण विभागाने नाहरकत प्रमाणपत्र द्यायचे आणि महसूल विभागाने शेकडो ब्रास रॉयल्टीची परवानगी द्यायची आणि माफियांनी रात्रभर हजारो ब्रास माती उत्खनन करायची। मातीचे सुरू असलेले उत्खनन किती आणि ही माती नेमकी जाते कुठे यावर मात्र महसूल विभागाचे कुठलेही नियंत्रण नसायचे। महसूल विभागाचा कानाडोळा आणि माफियांचा सर्रास रात्रभर उद्रेक अशा प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे महसूल आणि जलसंधारण विभागास अनेक शेतकऱ्यांनी या माती माफियांना माती उत्खननाची परवानगी देण्यात येऊ नये अशा तक्रारी दिल्या असून शेतकऱ्यांच्या गाळपेऱ्याच्या नावाखाली रात्रीतून हजारो ब्रास माती उत्खनन करून वीट भट्टी धारकांना विक्री करणाऱ्या या माती माफियांना उत्खननाची परवानगी महसूल विभाग परत देणार का आणि परवानगी दिल्यास ही शेतकऱ्यांच्या नावाखाली उत्खनन होणारी माती जाते कुठे याची चौकशी महसूल विभाग करणार का हे पाहण्यासारखे असणार आहे। गाव माझा न्यूज करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।